जुन्या इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन करावं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी. मुंब्रा येथे एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या मृत्यूची जबाबदारी कोणाची आहे? पालिकेनं जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन न केल्यानेच ही दुर्घटना घडलीय. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना 10 लाखांचं अर्थसहाय्य करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. तर सर्वेक्षण पाहणी हे प्रकार फार्स असल्याचा आरोप गटनेते अभिजित पवार यांनी केला असून ठाणे महापालिका फक्त धोकादायक बांधकामं नोंदणीचीच कामं करीत आहे, अशी टीका ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत यांनी केली आहे. मुंब्रा येथे काल एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या इमारतीमधील नागरिकांना वाचवण्यात शानू पठाण यांनी मोलाची भूमिका बजावली. पठाणे कोसळलेल्या इमारतीच्या सज्जावर चढून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना खाली उतरवलं, तसंच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. आज या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या धोरणावर टीका केली. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरांमध्ये सुमारे 40 ते 45 वर्ष जुन्या आणि अत्यंत धोकादायक इमारती असून अनेक नागरिक या इमारतींची दुरुस्ती करू शकत नाहीत किंवा त्यांना क्लस्टर अंतर्गत मंजुरी अथवा परवानगी मिळत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे प्रशासनाने आणि ठाणे महानगरपालिकेने यावर तात्काळ कठोर निर्णय घ्यावा, जेणेकरून नागरिकांचा जीव वाचू शकेल आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा किंवा दुरुस्तीचा प्रश्न सुटू शकेल. तसेच या दुर्घटनेत मयत झालेल्या मुलीच्या वारसांना 10 लाखांचं अर्थसहाय्य द्यावं, अशीही मागणी केली. गटनेते अभिजित पवार यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा कारभार अत्यंत ढिसाळ असून महापालिका नागरिकांना मूलभूत सुखसुविधा देण्यात अपयशी ठरल्याचं सांगितलं. शहरातील अनेक जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे, परंतु प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात नाही. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीनं कठोर निर्णय घ्यावा आणि नागरिकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी केली. दरम्यान सुधीर भगत यांनी ठाणे शहरात अशी दुर्घटना घडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेला जाग येते आणि विस्थापितांना शाळेत ठेवलं जातं, ही बाब अत्यंत चुकीची असल्याचं सांगितलं. पावसाळ्याआधी फक्त धोकादायक, अतिधोकादायक अशी वर्गवारी करून नोंदणी केली जाते. त्यापेक्षा म्हाडा, नगरविकास, SRA कडून ज्या सदनिका या अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना द्याव्यात, अशी मागणी केली. तर यासीन कुरेशी यांनी लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही आपण धडा घेतला नाही, धोरणच आखलेली नसल्यानं अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप केलाय. आपल्या प्रभागामध्ये एका 13 वर्षीय मुलीचा जीव गेला आहे. स्लॅब पडून जीव गेला आहे. आज आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेकडे काय मागणी करत आहात? ठाणे महानगरपालिका के क्षेत्र के अंदर थाना, कलवा, मुंब्रा, दीवा इन परिसर में 40-40 साल 45-45 साल पुरानी जूनी अति धोखादायक बिल्डिंग है। कई लोग दुरुस्ती इसलिए नहीं करा रहे, डेवलप के लिए इसीलिए नहीं दे रहे कि नियम का हवाला के सबसे उनके क्लस्टर में नहीं जा पा रही है, सेंशन नहीं हो पा रहा है। तो शासन और महानगर पालिका को एक निर्णय लेना पड़ेगा थानेकर के लिए, ताकि बेचारे जो थानेकर है उनके ऊपर जो खतरा मंडरा रहा है मौत का, वो संकट दूर हो सके। त्वरित रूप पे उनको तुरंत डेवलपमेंट कैसे किया जाए, रीडेवलपमेंट, नहीं तो उनकी रिपेयरिंग कैसे किया जाए, और ऐसी कितनी डेंजरस बिल्डिंग है जिनके ऐसे आने वाले वक्त के अंदर घटना हो सकती है, इसके ऊपर निर्णय थाने महानगर पालिका को तुरंत लेना पड़ेगा। और ये 15 दिन के अंदर दूसरी घटना है। हाल ही में एक अमृतनगर में एक बिल्डिंग पे एक व्यक्ति गिर के जख्मी हो गया, सीरियस हो। ये दूसरी बिल्डिंग है जिसमें लोग डायरेक्ट बच्चे की जान गई, कई बच्चियां बच गई, कई परिवारों को हमने TDRF की टीम के साथ निकाला। लेकिन प्रश्न ये है कि उनको एक जो जिसके घर में डेथ हुई है वो बच्ची के घर वालों को मुआवजा दिया जाए। दूसरा ये कि थानेकर के ऊपर जो अपना घर जाने का खतरा मंडरा रहा है, उसके ऊपर शासन और महानगर पालिका एक ठोस निर्णय ले, ऐसी हमारी मांग। सर, इसी तरह की जो घटनाएं हैं ये बागले सब जगह हो रही, थाने का क्लस्टर का जो है प्रस्ताव चालू है। क्लस्टर के बारे में क्या? क्लस्टर के नियमों का कई जगहों पे कलवा, मुंब्रा, दीवा में दिक्कतें हो रही है, तो ये महानगर पालिका और शासन को बैठ के करना पड़ेगा। या तो उन बिल्डिंगों को रिपेयरिंग किया जाए, या तो उन बिल्डिंगों को
किस तरीके से डेवलपमेंट कर सकता है, ये तो शासन और नगर पालिका चाहे तो हो सकती है। ये नगर सेवक के बस के मामले में अकेला नहीं है, लोक प्रतिनिधि नहीं कर सकता। तो शासन और महापालिका एक ठोस निर्णय ले ताकि थानेकर की जान बच सके। महाराष्ट्र के जो उप मुख्यमंत्री हैं, उनका ड्रीम प्रोजेक्ट मेरी- है क्लस्टर है, इसके बारे में मुमरा के मैं- क्लस्टर के बारे में उनकी मेरी उनसे विनती है कि इसीलिए मुमरा और दीवार कलवा उस पर ध्यान देके उनको कई बिल्डिंगें जो है उनको रीडेवलपमेंट कैसा कर सका जाए, ऐसा उनके ऊपर ध्यान देना चाहिए, यही मेरी विनती है। प्रकार करते, परंतु त्यावर कुठल्या प्रकारे ठोस निर्णय होत नाही आणि त्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे जीव जातात. काल देखील एक लहान मुलीचा जीव गेला. काय सांगाल? जीवनाशी कसं खेळायचं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर जमतं. ज्या पद्धतीचं या सर्व सुख सुविधा काय असतात त्या तुम्ही देऊ शकत नाही, ते एक आपल्या महानगरपालिकेसाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे. सागर शिंदेपासून ते आरटीओच्या इथलं झाड पडल्यापासून, खारेगावचं झाड पडल्यापासून ते आता काल विरोधी पक्षनेत्यांच्या वॉर्डमध्ये जे झालेली घटना, या घटनांचं स्वरूप पाहता जीव एकदम स्वस्तात जातो असं गणित आता जुळलेलं आहे की जीवाची, कोणाच्याही जीवाची अजिबात पर्वा नाही. C1 झाले असेल तर शिफ्टिंग का नाही करून घेत? तुमच्याकडे घरं नाहीयेत, मग ते घरं आहेत ते ठेवलीत कोणासाठी? जे पात्र आहेत त्यांना तुम्ही द्यायला पाहिजेत ना. शाळेमध्ये शिफ्टिंग करता किंवा बाहेर इतर ठिकाणी शिफ्टिंग करता, शाळा हा काय पर्याय आहे काय? C1 वगैरे या बिल्डिंग झाल्यात, पटापट त्यांनी शिफ्टिंग करून त्यांचं आयुष्य वाचवायला पाहिजे ना. पण यामध्ये सगळं आपला नियोजन शून्य कारभार या महानगरपालिकेचा आता दिसत आहे, या पावसाळ्यात दिसून आलेला आहे. त्यामुळे त्यांना आता माझी विनंती आहे की बाबा यात थोडं तरी लक्ष घातलं पाहिजे. आयुक्तांना विनंती आहे